कवयित्री रेणुका महागावकर यांच्या हृदयस्थ काव्यसंग्रहाचं थाटात प्रकाशन. या बातमीचे प्रायोजक प्लॅटिनम, द बिगेस्ट अपकमिंग मॉल, विष्णुविल कंपाऊंड, सोलापूर. कवयित्री रेणुका महागावकर यांनी लिहिलेल्या हृदयस्थ या काव्यसंग्रहातून सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील घडामोडींचा समावेश असल्यानं यातील कविता हृदयात स्थिरावतात असं प्रतिपादन ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांनी केलं. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीनं अॅम्फी थिएटरमध्ये रेणुका महागावकर यांच्या हृदयस्थ या काव्यसंग्रहाचं प्रकाशन 25 एप्रिल रोजी झालं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध गायिका सन्मिता धापटे शिंदे होत्या. पुस्तकाचा भांडार असलेल्या या लोकमान्य टिळक सभागृहाला तीर्थक्षेत्रच म्हटलं पाहिजे आणि अशा वास्तूत काव्यसंग्रहाचं प्रकाशन होत आहे आणि रसिक श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला याचं कौतुक आहे असंही नायगावकर यांनी म्हटलंय. मला खूप आनंद आहे की हे सभागृह भरलेलं आहे कविता संग्रहासाठी, प्रकाशनासाठी. खूप अद्भुत गोष्ट आहे. मुंबईमध्ये याच्यापेक्षा लहान हॉल घेतला तरी मोठा वाटतो आम्हाला तो. खरंच लहान हॉल कुठे मिळतो का याच्या शोधात असतात मराठी मंडळी, कारण रिकाम्या खुर्च्या असतात. हो, तुम्हाला सांगतो. म्हणजे असंही असतं काय वेळेला की गर्दी बघायला, गर्दी जमली किती जमली बघायला म्हणून पण लोक येतात काही वेळेला, त्याची सुद्धा गर्दी होते काही वेळेला. असाही एक प्रकार असतो, नाही असं नाही. पण तुम्ही सर्व एका पुस्तक प्रकाशनाला एवढं 40-42 डिग्री असताना, म्हणजे ऊन असताना तुम्ही सगळे आलात. ही मराठी वाङ्मय किंवा मराठीतला एक छोटासा कवी, त्याच्या वतीनं मी तुमचे सगळ्यांचे पहिल्यांदा आभार मानतो. नाहीतर हे टिकणारच नाही आहे. हो, खरंच सांगतो. हे नाही तर अद्भुतच गोष्ट आहे. अशी प्रकाशन समारंभाला सभागृह ओसंडून वाहतंय, ही खरोखर आजची अगदी ठळक नोंद घेण्यासारखी अशी गोष्ट आहे. प्रमुख पाहुण्या सन्मिता धापटे शिंदे यांनी आपल्या मनोगतात बोलताना सांगितलं की कविता लिहिणं म्हणजे स्वतःला उलगडत जाणं. कवितांमधून रेणुका महागावकर यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत असंही त्या म्हणाल्या. कधी कधी ना आपल्या मनामध्ये खूप गोष्टी साठत जातात आणि आम्हा स्त्रियांना त्या व्यक्त कुठे करायच्या आणि कशा करायच्या ते कळतच नाही. आणि त्यावेळेस मग आपल्या उपयोगी येते किंवा आमच्या उपयोगी येते ती कविता, असं मला वाटतं. हृदयस्थ हे माझ्या मनाच्या खूप जवळ आहे, कारण हृदयस्थ नावाचं एक पुस्तक मी आधी वाचलं होतं, जे लिहिलं होतं अलकाताईंनी, अलका मांडके. आणि आत्ताचं जे हृदयस्थ मी वाचते रेणुकाताईंचं, तर मला असं वाटतंय की जेव्हा जेव्हा स्त्रिया हृदयस्थ म्हणजे हृदयातनं बोलतात आणि हृदयातनं त्या हृदयाकडे व्यक्त व्हायचा प्रयत्न करतात, त्यावेळेस एक वेगळाच इतिहास घडतो आणि असाच इतिहास हे पुस्तक घडवेल अशी मला खात्री आहे. मला असं वाटतं की हृदयस्थ म्हणजे काय, तर जे आपण विसरू शकत नाही, जे आपण सोडू शकत नाही आणि जे आपण कोणालाही पूर्णपणे सांगूही शकत नाही. म्हणूनच कविता लिहिणं म्हणजे स्वतःलाच हळूहळू उलगडत जाणं आणि स्वतःलाच हळूहळू भेटत जाणं. रेणुकाताईंच्या पुस्तकातल्या काही कविता मी वाचल्या आणि तेव्हा मला जाणवलं की त्या फक्त लिहित नाही आहेत, त्या स्वतःला तर उलगडतातच आहेत, पण त्याच सोबत त्या दुसऱ्याच्या मनाचा ठाव घ्यायला सुद्धा विसरत नाही आहेत. कवयित्री रेणुका महागावकर यांनी काव्यसंग्रह लिहिताना कसा अनुभव आला आणि साध्या सोप्या भाषेत सर्वसामान्यांच्या जीवनातील घडामोडी कमी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केलाय असं त्यांनी सांगितलं. शब्दात जादू पेरण्याची ताकद कवीमध्ये असते असंही महागावकर यांनी सांगितलं. कविता म्हणजे काय, तर छोटा पॅकेट बडा धमाका म्हणजे कविता. कविता म्हणजे कवीचा अंतरंग. कविता म्हणजे कवीचा अंतरंग. कविता म्हणजे कवीच्या मनाचा एक स्वपापुद्रा असतो. कविता म्हणजे आंबट, गोड, तिखट, खारट, तुरट अशा शब्दांचं एक छानसं रिंगण असतं. कविता म्हणजे बहुअंगी असते, ती बहुरंगी असते. अनेक अंगांनी ती कविता तुम्ही जेव्हा प्रत्येक वाचक वाचतो तेव्हा त्याला ती कविता आपली वाटते. का, तर प्रत्येकाच्या मनातला भाव वेगळा असतो, म्हणून ती बहुअंगी असते, बहुरंगी असते. कविता असते मित्र, कविता असते मैत्रीण, कविता असते प्रियकर, कविता असते प्रेयसी. म्हणून असं म्हणतात की कवितेमध्ये शब्द पेरतात किंवा शब्दांमध्ये जादू पेरण्याची ताकद कवीमध्ये असते. म्हणून कविता आपल्याला भावतात, त्या आपल्याला आवडतात, हसवतात, रडवतात, सलतात, छळतात आणि त्या प्रेरणा देतात आणि आपल्याला मार्गदर्शन सुद्धा करतात. प्रारंभी मान्यवर आणि पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यांचा सत्कार झाल्यानंतर डिजिटल पद्धतीनं रिमोटवरील बटण कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते दाबून कवयित्री रेणुका महागावकर यांनी लिहिलेल्या हृदयस्थ या काव्यसंग्रहाचं प्रकाशन करण्यात आलं.
त्यानंतर हृदयस्थ या काव्यसंग्रहातील कविता अमेरिका स्थित मधुरा गोडबोले, शलाका डोळस, कोल्हापूरच्या प्रियांका पाटील, अहिल्यानगरचे गणेश शिंदे आणि सोलापूरची समृद्धी देशपांडे यांनी वाचन केलं. त्यानंतर या काव्यसंग्रहासाठी सहकार्य केलेल्या मुद्रित शोधक केशव सातपुते, मुखपृष्ठ निशांत पोरे, सविता पाटील, गोविंद काळे, मधुकर पवार यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरचे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे, कार्यवाह जितेश कुलकर्णी, कोषाध्यक्ष अमोल धाबळे, पृथा हलसगीकर, प्रकाश मोकाशे, अविनाश महागावकर, प्रसिद्धी प्रमुख विनायक होटकर आदींसह पंढरपूर माढा विधानसभेचे आमदार अभिजित पाटील, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार, नगरसेवक सात्विक बडवे, उद्योगवर्धिनीच्या चंद्रिका चव्हाण, शुभम महागावकर, श्रुती महागावकर, निशा शहा, रसिका बडवे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार माधव देशपांडे यांनी मानले. राज कूलर्स एक्सक्लुझिव्ह शोरूम आता आपल्या सोलापुरात. घर, ऑफिस, फॅक्टरी, हॉटेल्स, मॅरेज हॉल या सर्व ठिकाणी लागणारे विविध प्रकारचे 50 पेक्षा जास्त व्हरायटीजचे कूलर्स एकाच ठिकाणी. सोलापुरातील एकमेव एक्सक्लुझिव्ह कूलर शोरूम राज कूलर्स, 7/8 पद्मश्री अपार्टमेंट, अरविंदधाम रोड, छत्रपती संभाजी महाराज चौक, सोलापूर. मोबाईल 9420 66 36 78. डिलिव्हरी फ्री. कोणताही कूलर घेण्या अगोदर राज कूलरला अवश्य भेट द्या.